नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंगपुरे आरोग्यदूत न्यूज. पाचोरा शहरात आज एक वेगळंच ऊर्जा, एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक जिथे अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हतं, डीजेचा गजर, तरुणाचा उत्साह आणि जय घोषांनी दुमदुमलेला संपूर्ण शहर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पाचोरा शहरात भव्य आणि उत्साह वातावरण पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारोंच्या संख्येने नागरिक एकत्र जमलं होतं. सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांची आरती करण्यात आली आणि त्यानंतर वातावरण अधिकच भारावून गेलं. डीजेच्या तालावर तरुणाचा जल्लोष सुरू झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान, उत्साह आणि आपल्या महापुरुषाबद्दलची श्रद्धा स्पष्ट दिसत होती. या उत्साहात पाचोऱ्याचे आमदार किशोरप्पा पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुमित पाटील हे देखील सहभागी झाले. दोघांनीही डीजेच्या तालावर तरुणासोबत ठेका धरत जल्लोषात रंग भरला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे भव्य रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे निघाली. मध्ये मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आलं आणि महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करत ही रॅली पुढे सरकत राहिली. महत्वाचं बाब म्हणजे एवढ्या प्रचंड गर्दीतही पाचोरा पोलिसांचं चोख बंदोबस्त पाहायला मिळालं. ठिकठिकाणी पोलीस तैनात होतं. वाहतूक नियंत्रणापासून ते सुरक्षेपर्यंत प्रत्येक गोष्ट व्यवस्थित हाताळण्यात आली. यामुळे संपूर्ण मिरवणूक कोणत्याही अनुचित प्रकार न घडता पूर्णपणे शांततेत आणि शिस्त पार पडली. पोलीस प्रशासन आणि आयोजकांच्या यांच्यातील समन्वयामुळे हा मोठा कार्यक्रम यशस्वी ठरला. आजचा हा कार्यक्रम फक्त उत्सव नव्हता, तर तो होता आपल्या इतिहासाचा, आपल्या विचारांचा आणि आपल्या अस्मितेचा जल्लोष. पाचोरा शहरात आज दिसलेली ही गर्दी, हा उत्साह हेच दाखवून देतं की महापुरुषांचा विचार आजही जनतेच्या मनात जिवंत आहेत. आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेलं हे मिरवणूक शांततेत पार पडणं हीच पाचोऱ्याची जनतेची खरी ताकद आहे. मी नरसिंगपुरी आरोग्यदूत न्यूज पाचोरा. धन्यवाद.